-10 टेम्परेचरमध्ये एलिफंट आयलंड जवळ मी सुद्धा पोलार प्लंज घेतली आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं. हाय, सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत अंटार्क्टिकाच्या क्रूजच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये आणि शेवटच्या 2 दिवसांमधलं अत्यंत आकर्षण आमचं होतं ते म्हणजे पोलार प्लंज. खरं तर मी आधी ठरवलं नव्हतं, पण जेव्हा सगळेजण म्हणजे बरेच जण इंटरेस्टेड दिसले तेव्हा म्हटलं आपणही करून बघूयात किंवा परत करायला मिळणार. सो पोलार प्लंज म्हणजे आर्क्टिक किंवा अंटार्क्टिक सर्कलमध्ये -डिग्रीमध्ये तुम्ही जेव्हा पाण्यात उडी मारतात किंवा आंघोळ करतात त्याला म्हणतात पोलार प्लंज. मी सुद्धा केली अंटार्क्टिकामध्ये आणि एलिफंट आयलंड जवळ आम्ही ती उडी मारली, पोलार प्लंज घेतलं. साधारण 5 ते 10 सेकंदाचाच तो सगळा इव्हेंट असतो, पण आम्ही खूपच म्हणजे एकदम क्रेझी होतो आणि असं वाटत होतं करू शकू की नाही. पण -10 टेम्परेचरमध्ये एलिफंट आयलंड जवळ मी सुद्धा पोलार प्लंज घेतली आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं. त्याच्यानंतर आमचं शेवटचं लँडिंग होतं एलिफंट आयलंडवर. तिथे आम्ही एलिफंट सेल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पेंग्विन आणि बर्ड्स बघितले, कार्निवोरस बर्ड आम्ही तिथे बघितले आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी होतं आमचं कॅप्टन्स डिनर. तर अशा प्रकारे आमचे शेवटचे 2 दिवस आता क्रूजमधले आहेत आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं की अरे संपली ही, बघता बघता 7-8 दिवसांची अंटार्क्टिकाची क्रूज संपली सुद्धा. तर चला निघूयात या मराठी मुलीबरोबर अंटार्क्टिकाची व्हिजिट करण्यासाठी. आजचा दिवस तसा रिलॅक्सच सुरू झाला. वाचन, ड्रिंक घेता घेता आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग असं आम्ही सगळं 7व्या डेकवर करत होतो, कारण आज संध्याकाळी फक्त होणार होतं पोलार प्लंज. हा आमच्या क्रूजवरचा स्वान हेलेनिक रेस्टॉरंटचा बार मेनू आहे. इथे सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स दिवसभर तुम्ही कितीही वेळेला घेऊ शकतात, कारण बेसिकली हाच मेन लॉन्च आहे जिथे सगळ्या प्रकारचे वाईल्डलाईफवरचे लेक्चर्स, हिस्ट्रीचे लेक्चर्स, अजून काही प्रोग्रॅम्स रात्री असतात, असं सगळं इथे होतं. आणि याच्याशिवाय लंच, डिनर आणि एक्सकर्शन बाहेरचे हे झाल्यानंतर सगळे लोक आपापला फोन घेऊन किंवा वाचण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी आणि ड्रिंक घेण्यासाठी इथे दिवसभर जमलेले असतात आणि एन्जॉय करतात. Maybe stop and no, you can go back on that side. Yes, and make sure you jump away from the ladder. You got it, you got it. Good job. Hey, how you doing? Okay. How was it? Oh, it's cool. ज्यांनी ज्यांनी अंटार्क्टिकाच्या बर्फाळ पाण्यात उडी मारली त्यांना सर्टिफिकेट मिळाले आणि रात्री मस्त भारतीय जेवणाचा आनंद घेतला. आपण प्रवासात असलो की किती वेगवेगळी आपल्याला निसर्गाची रूपं बघायला मिळतात ना. सकाळी आम्ही ब्रेकफास्टला बसलो आणि बाजूला सगळीकडे आभाळ भरून आलं होतं आणि मधूनच प्रकाश पडला होता पाण्यावर. इतकं सुंदर दिसत होतं ते प्रतिबिंब आणि ते बघता बघता ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही एलिफंट आयलंडला जायला निघालोत. We have lots of wildlife here. Please give these Gentoo penguins plenty of space. The elephant seal's just down there. Okay. And just over that way there is there's some more elephant seals, but please just give the wildlife plenty of room.
आता आपण आलेलो आहोत एलिफंट आयलंडवर, पुन्हा लँडिंग केलेलं आहे. एलिफंट आयलंड याच्यासाठी म्हणतात की इथे जायंट सील बघायला मिळतात, म्हणून त्याला एलिफंट सील असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर जायंट पेट्रोल्स आहेत, जे कार्निवरस बर्ड आहेत, जे पेंग्विनला सुद्धा खातात, ते आपल्याला इथे बघायला मिळतात. वेगवेगळ्या जातीचे पेंग्विन तर अख्ख्या अंटार्क्टिकाच्या वेगवेगळ्या आयलंडवर बघायला मिळतात, ते इथे पण आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळं सी लाईफ आणि वाईल्ड लाईफ ज्यांना एन्जॉय करायचं आहे, परंतु इथे वास सुद्धा सहन होईल, कारण स्मेली थोडंसं आहे इथे. जायंट पेंग्विन्सचे किंवा सील्सचे इथे स्केलेटन पडलेले आहे, त्याच्यामुळे वास येतो आहे. पण ज्यांना हे सगळं एन्जॉय करायला आवडतं त्यांनी इथे नक्कीच यायला हरकत नाहीये. एलिफंट आयलंडवरून झोडॅक बोटमधून आम्ही क्रूजवर परत जायला निघालो आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा व्हेलचं आम्हाला दर्शन झालं. 2 व्हेल पुन्हा आमच्या झोडॅक बोटच्या बाजूला होत्या आणि काय तो नजारा होता. आम्ही स्वतःला अत्यंत लकी समजत होतो. आणि त्यामधलीच अजून एक व्हेल, जी व्हेलची शेपटी दिसणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, लकी समजलं जातं, त्या व्हेलने आम्हाला तिची टेल दाखवली आणि आम्हाला अगदी कृतकृत्य झालं. एलिफंट आयलंडवरून परत आल्यानंतर मी माझा मोर्चा पुन्हा एकदा 7व्या डेककडे वळवला. लॉन्जमध्ये बसून ड्रिंक घेता घेता किंडल वाचन सुरू केलं. निसर्गाचे वेगवेगळे अनोखे रंग बघताना वेळ कसा गेला ते कळलं नाही आणि आमची बोट पुन्हा एकदा डिसेप्शन आयलंडला येऊन थांबली. डिसेप्शन आयलंड मुख्यतः ज्वालामुखीसाठी ओळखलं जातं. ज्वालामुखीमुळे तयार झालेले डोंगर, रंगीबेरंगी माती यासाठी ते ओळखलं जातं. मी इथे खालती खरं तर उतरले नाही, पण व्हिडिओ शूटिंग मात्र छान केलं आणि इथूनच आमचा परतीचा प्रवास आता सुरू झाला होता. सो मी तुम्हाला आता रूट सांगणार आहे. आम्ही इकडनं आलो. हा संपूर्ण ड्रेक पॅसेज आहे बघा, ड्रेक पॅसेज, जिथे 3 ओशन एकत्र येतात म्हणून त्याला ड्रेक पॅसेज म्हणतात. मग ड्रेक पॅसेजमधनं असं इकडनं येऊन आम्ही या रस्त्याने येऊन इकडनं समुद्रातून हे अंटार्क्टिक साऊंड इथे दिसतंय. अंटार्क्टिक साऊंड नंतर आम्ही इथून पॉलेट आयलंड पहिल्या दिवशी, मडरविले माउंटेन हे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे खालती आलो आणि इथे जॉर्जेस पॉईंट आणि त्याच्याबरोबर पिंटा वेंड असं सगळं करून आम्ही आता रिटर्न इथून एलिफंट आयलंडला गेलो. अँड देन आज आम्ही आहोत डिसेप्शन आयलंडला आणि डिसेप्शन आयलंडवरून पुन्हा ड्रेक पॅसेजमधून उशिआयाला आम्ही परत जाणार. सो हा पूर्ण अंटार्क्टिकाचा मॅप आहे. विमानात बसल्यानंतर जसं आपल्याला वाटत असतं की कॉकपिटमध्ये जाऊन बघावं, तसं आम्हाला सुद्धा कॅप्टन्स ब्रिजमध्ये जाऊन बघण्याची इच्छा होती आणि ती इच्छा आमची पूर्ण सुद्धा झाली. आम्हाला कॅप्टन्स ब्रिजमध्ये नेण्यात आलं. थोडक्यात म्हणजे काय, जिथून क्रूज कसं चाललं जातं ते आम्हाला दाखवलं गेलं. वेगवेगळी मशिनरी, नेव्हिगेशनचे वेगवेगळे अद्ययावत तंत्र वापरून कसं क्रूज वापरलं जातं, कॅप्टन कुठे बसतो, तो कसा नेव्हिगेट करतो, हे सगळं आम्हाला समजावून सांगण्यात आलं. Let's start with the galley department.
one more time, the stage is on for them. Big applause. रात्री पुन्हा भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला आणि परत जाण्याच्या तयारीला लागलो. क्रूजमधून बाहेर बघताना उजेड अजूनही दिसत होता, कारण अंटार्क्टिकामध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये अगदी 11:30पर्यंत सुद्धा उजेड असतो आणि सकाळी साधारण 4:30-5लाच उजाडतं. दिवस प्रचंड मोठा असतो तेव्हा त्यांच्याकडे उन्हाळा असतो आणि साधारण एप्रिल-मेपासून त्यांचा हिवाळा सुरू होतो. तर आता मात्र परत निघण्याची घाई सुरू झालेली होती. वेधही लागलेले होते. उशुआयाला जायचं होतं, तिथून पुन्हा अर्जेंटिना आणि मग पुन्हा आपल्या भारतात यायला निघायचं होतं. क्रूजमधल्या लोकांनीसुद्धा संपूर्ण स्टाफने आम्हाला छान बाय बाय केलं आणि आम्ही पुन्हा एकदा उशुआयाच्या एअरपोर्टवर येऊन पोचलो. इथूनच आमची पुन्हा एकदा फ्लाईट होती आणि तिथून भारतात परत यायचं होतं. तर तुम्हाला हा अंटार्क्टिकाचा शेवटचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुम्हालाही अंटार्क्टिकाला जाण्याची संधी मिळाली तर अजिबात दवडू नका. लाईफटाईम एक्सपिरियन्स नक्की घ्या. माझे व्हिडिओ नक्की मराठी लोकांबरोबर शेअर करा आणि पुन्हा भेटूयात नवीन डेस्टिनेशनला. तोपर्यंत बाय बाय.